गोवंशीय जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर वैद्यकिनी टोलनाका येथे कारवाई करण्यात आली असून 22 लाख रुपयाचा मुद्देमाल पाटोदा पोलिसांनी जप्त केला आहे। मांजरसुंबा पाटोदा महामार्गावर वैद्यकिनी टोलनाका येथे दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5:45 ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:49 पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। पाटोदा ते मांजरसुंबा या महामार्गावर वैद्यकिनी टोलनाका या ठिकाणी आरोपितांनी संगनमत करून एक आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक MH43Y 2584 मध्ये विनापरवाना बेकायदेशीरित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून केलेल्या गोमांसांची चोरटी विक्री करण्यासाठी आयशर टेम्पोमध्ये भरून वाहतूक करीत असताना मिळून आला, म्हणून यामध्ये 1,10,000 रुपयेचा माल, टेम्पोमधील गोवंशीय मांस 5 टन, प्रति किलो विक्री किंमत 200 रुपये प्रमाणे 10 लाख रुपये, तसेच 12 लाख रुपये किमतीचा विटकरी रंगाचा 6 चाकी आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक MH43Y 2584 असलेला, त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला असा एकूण 22 लाख रुपयाचा ऐवज पाटोदा पोलिसांनी जप्त केला, म्हणून या प्रकरणी फिर्यादी रमेश रामभाऊ काळे वय 53 वर्ष, पोलीस उपनिरीक्षक पाटोदा यांच्या फिर्यादीवरून शेख अख्तार शेख पाशा राहणार किल्ला कागदी दरवाजा बलभीम कॉलेजजवळ बीड, तसेच शेख अज्जू शेख स्मूल वय 38 वर्ष राहणार बलभीम कॉलेजजवळ हिलावेस बीड या 2 जणांच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात कलम 5(5)(अ), 5(ब), 5(क), 9(अ), म, प्रा, स अधिनियम संहिता कलम 3(5) भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर हे करत आहेत।